हॅलो फ्रेंड्स, काल आपण याच्या अगोदरचे जे काही फायलम्स आहेत आणि त्याचबरोबर काही क्लास जे आहेत तर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण अभ्यासलेले आहेत. आज आपल्याला त्या पुढचे जे काही क्लास राहिलेले आहेत तर ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि या ठिकाणी तो चॅप्टर जो आहे आपला 6वा चॅप्टर ॲनिमल्स क्लासिफिकेशन तो या ठिकाणी आपल्याला संपवायचा आहे. मग आता आपल्याला जे काही राहिलेले क्लासेस आहेत तर त्याबद्दल आपल्याला काय करायचंय, इन्फॉर्मेशन बघायची आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय, सगळ्यांनी जागं राहायचंय, सगळ्यांनी व्यवस्थित झोप आलेली असेल पाहत असताना लेक्चर तर तोंडावरती पाणी मारायचंय आणि तोंडावरती पाणी मारून मग आपले हे लेक्चर जे आहेत तर ते व्यवस्थित पाहायचे आहेत. ओके, जेणेकरून तुम्हाला 10वीला परीक्षेला चांगले मार्क मिळवण्यास मदत मिळेल. कारण की आपले जे काही पेपर असतात तर ते पेपर घोकमपट्टीवरती कधीही आपल्याला आजकाल विचारले जात नाहीत. तुम्ही शिकवत असताना किती लक्ष दिलेलं आहे आणि किती कॅप्चर केलेलं आहे तर त्यावरतीच क्वेश्चन आपल्याला विचारले जात असतात. त्यामुळे प्रत्येक जी कन्सेप्ट आहे तर ती व्यवस्थित लक्षात घेऊन पाहायची आहे आणि डोक्यात ठेवायची आहे. ओके, ज्यांच्या कोणाच्या मेंदूवरती गंज चढलेला असेल तर तो गंज बाजूला काढायचा आहे आणि आपण जे शिकवतोय तर त्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे. चला, नेक्स्ट जो क्लास आपल्याला पाहायचा आहे तर तो नेक्स्ट क्लास आपल्याला पाहायचा आहे क्लास ॲम्फिबिया. काय पाहायचं आहे आपल्याला? ॲम्फिबिया क्लास पाहायचा आहे. याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचेत. पहा, यांचा हॅबिटॅट कुठे असतो. पहा, दीज ॲनिमल्स आर, हे जे ॲनिमल्स आहेत, आता हा ॲनिमल तुम्ही पाहिलेला असेल, सर्रास आपल्याला दिसून येत असतो. ओके, फ्रॉग. तर हे जे ॲनिमल्स असतात तर हे ॲनिमल्स स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग अ लार्व्हल लाईफ. ज्या वेळेस ते लार्व्हल लाईफमध्ये असतात म्हणजे डिंब अवस्थेमध्ये असतात तर त्या डिंब अवस्थेमध्ये हे स्ट्रिक्टली कुठे असतात? ॲक्वॅटिक, पाण्यामध्येच असतात. ते पाण्यामध्येच स्वतःचे अंडी घालत असतात. त्यामुळे तुम्हाला सांगितले, पहा, जेव्हा हे लार्व्हल लाईफमध्ये असतात, अळीच्या अवस्थेमध्ये असतात, त्यावेळेस ते कुठे असतात? ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्येच जलचरच असतात. दे परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. आणि त्यावेळेला ते फक्त कोणतं रेस्पिरेशन परफॉर्म करतात? ॲक्वॅटिक रेस्पिरेशनच परफॉर्म करत असतात, पाण्यामध्येच श्वसन करत असतात. बट पहा, दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड ड्युरिंग अ अडल्ट लाईफ. पण ज्या वेळेस हे अशा अडल्ट लाईफमध्ये येत असतात म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये येत असतात त्यावेळेला हे जे ॲनिमल्स असतात, पहा, तर हे ॲनिमल्स वॉटरमध्ये पण राहतात आणि लँडवरती पण राहतात. म्हणजे ते पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि जमिनीमध्ये पण राहू शकतात, जमिनीवरही राहू शकतात. अँड कॅन परफॉर्म ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशन. ज्यावेळेस ते पाण्यात असतात त्यावेळेस ते ॲक्वॅटिक रेस्पिरेशन करतात आणि ज्यावेळेस ते लँडवरती असतात त्यावेळेस ते एरियल रेस्पिरेशन करत असतात. ओके, हे आहे त्याचं हॅबिटॅट. नेक्स्ट पहा, त्यांचे अपेंडेजेस, उपांगे. दे हॅव पियर्ड अपेंडेजेस. यांना काय असतात बरं? पियर्ड अपेंडेजेस म्हणजे या ठिकाणी एक आहे, पलीकडच्या साईडने एक असतो, पुढे पण आहे आणि पलीकडच्या साईडने पण एक असतो. म्हणजे यांचे जे अपेंडेजेस असतात तर ते कसे असतात? पियर्ड अपेंडेजेस असतात. कसे अपेंडेजेस असतात? उपांगे कसे असतात? पियर्ड आपल्याला दिसून असतात. डिजिट्स आर विदाउट क्लॉज. पहा, यांचे जे डिजिट्स असतात म्हणजे त्यांच्या ज्या अंगुली असतात म्हणजे जे त्यांचे बोटे असतात तर त्या बोटांना आपल्याला काय दिसून येत नाहीत? नख दिसून येत नाहीत. म्हणजे त्यांच्या अंगुलींना त्यांचे जे क्लॉज असतात तर त्या डिजिट आर विदाउट क्लॉज म्हणजे डिजिटला आपल्याला क्लॉज त्यांचे नखे दिसून येत नाहीत. नेक्स्ट पहा, एक्झोस्केलेटन. डबल आलंय. एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. बाह्य कंकाल जे आहे
तर हे बाह्य कंकाल आपल्याला दिसून येत नाही, ते अब्सेंट असतं. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. पहा, जी स्किन आहे त्यांची जी त्वचा असते तर ही स्किन कशी सांगितलेली आहे, इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ज. विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांची त्वचा जी आहे तर ही बहुतेक करून कशी असते, मृदू असते. कशी असते, मृदू असते. युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. आणि ते कशी ठेवतात, तो स्वतःची जी त्वचा असते तर ती मॉइस्ट ठेवण्याचं काम करत असतात. ओलसर त्यांची त्वचा ठेवण्याचं काम करत असतात. आणि ती ओलसर का बरं ठेवत असतात, रेस्पिरेशन करण्यासाठी, श्वसन करण्यासाठी त्यांची त्वचा जी आहे तर ही कशी असते, मॉइस्ट असते, म्हणजे ओलसर असते. बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे, नेक इज अब्सेंट. यांना नेकच आपल्याला दिसून येत नाही, नेक ही नसतेच, अब्सेंट असते. आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. यांचे जे आईज असतात, त्यांचे जे डोळे असतात तर ते कसे सांगितलेत, प्रॉमिनंट. प्रॉमिनंट म्हणजे काय, बटबटीत असतात, लगेच ठळकपणे दिसतात, बटबटीत असतात. विथ आयलिड म्हणजे त्यांच्या डोळ्यांना काय असते, आयलिड, पापण्याही आपल्याला दिसून येत असतात. ओके. एक्सटर्नल इयर इज अब्सेंट बट टिम्फॅनम इज अ प्रेझेंट. एक्सटर्नल इयर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बाहेरचं जे एक्सटर्नल इयर, आपल्याला पण हे काय एक्सटर्नल इयर आहेत की नाही, तर असे एक्सटर्नल इयर आपल्याला या ॲनिमल्समध्ये फाउंड होत नाहीत. फक्त काय दिसून येतं, टिम्फॅनम दिसून येत असतं. काय दिसून येतं, टिम्फॅनम आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतात. म्हणजे कर्णपटल जे आहे तर हे कर्णपटल आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, बाह्य कर्ण आपल्याला फाउंड होत नाहीत. ओके. थर्मोरेग्युलेशन कसं आहे, कोल्ड ब्लडेड ॲनिमल. हे कसे ॲनिमल्स असतात, कोल्ड ब्लडेड असतात, म्हणजे थंड शीतरक्तीय प्राणी असतात, कोल्ड ब्लडेडच आहेत. रेस्पिरेशन कसे करतात, ड्युरिंग अ टॅडपोल ऑर लार्वल स्टेज बाय अ गिल्स. म्हणजे ज्या वेळेस ते अळीच्या अवस्थेमध्ये असतात तर त्यावेळेस ते कशाद्वारे करत असतात, गिल्सद्वारे, ग्रसनी कल्ल्यांद्वारे करत असतात. अँड अडल्टहूड बाय स्किन इन वॉटर अँड बाय लंग्स फेन ऑन लँड. आणि ज्यावेळेस ते प्रौढ अवस्थेमध्ये येतात, म्हणजे अशा प्रौढ अवस्थेमध्ये येत असतात त्यावेळेस ते वॉटरमध्ये असताना कशाद्वारे करतात, तर स्किनद्वारे. आणि ज्यावेळेस ते लँडवरती असतात तर त्यावेळेस ते कशाद्वारे करतात, लंग्सद्वारे रेस्पिरेशन करत असतात, फुफ्फुसांद्वारे रेस्पिरेशन करत असतात. ओके, आलंय लक्षात. नेक्स्ट, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन जे आहे तर हे काय, एग्स, नंतर लार्वा, अगोदर एग्स घालतात, नंतर काय, लार्वल स्टेजमध्ये अळीच्या अवस्थेमध्ये येतात, आणि नंतर अडल्ट मॅटामॉर्फिसिस म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये त्यांचं कन्व्हर्जन होत असतं. ओके. याचे एक्झाम्पल आहेत पहा, फ्रॉग, टोड, सेलेमँडर, हे काय त्यांची एक्झाम्पल आपल्याला दिसून येत असतात. तर कोणत्या क्लासमधले, ॲम्फिबिया. ॲम्फिबिया म्हणजे काय, उभयचर. उभयचर म्हटलं की ते कशामध्ये ती फाउंड होतात, तर वॉटरमध्ये सुद्धा आणि लँडवरती सुद्धा फाउंड होत असतात. त्यांना आपण काय म्हणतो, ॲम्फिबियन्स असं म्हणत असतो. ओके, ही त्यांची काय आहेत, एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट आपल्याला पाहायचे पहा, क्लास रेप्टेलिया. रेप्टेलिया म्हणजे सरपटणारे जे प्राणी असतात, सरीसृप वर्ग आपल्याला पाहायचा आहे. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचे आहेत. पहा, सर्वांनी पहिला जो क्लास आहे सर्वांना व्यवस्थित कळाला असेल तर कमेंटमध्ये टाकायचं आहे. समजलं म्हणून टाका, यस म्हणून टाका, पण कमेंट करायच्या आहेत. ओके, चला सर्वांनी व्यवस्थित अभ्यासाला लागायचे, कारण की आपले पेपर जे आहेत तर ते जवळ आलेले आहेत आणि वेळापत्रकही आता आलेलं आहे, 10वीचं वेळापत्रकही आलेलं आहे. त्यामुळे त्या वेळापत्रकाच्या दृष्टीने आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. ओके, सर्वांनी तयारी करायची आहे, सर्वांनी अभ्यासाला आता लागायचं आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न लावता सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ओके, चला नेक्स्ट आपल्याला पाहायचे क्लास रेप्टिलिया. याचा हॅबिटॅट कुठे असतो पहा, अधिवास कुठे आहे. अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल्स इव्होल्युशन नुसार दीज ॲनिमल्स फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. म्हणजे हे सगळ्यात पहिल्यांदा कसे होते बरं,
ट्रू टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर होते. कशावरती? जमिनीवरती राहणारे प्राणी होते. सगळ्यात पहिल्यांदा हे कशावरती? जमिनीवरती राहणारे प्राणी होते विथ क्रिपिंग मोमेंट. कशाबरोबर? क्रिपिंग मोमेंट म्हणजे त्यांची जी सरपटण्याची अवस्था आहे तर त्या सरपटण्याच्या अवस्थेमध्येच हे आपल्याला काय दिसून येतात? फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणून यांना ओळखलं जात असतं. या ॲनिमल्सला आपल्याला ओळखलं जात असतं. यापैकी फक्त काहीच कसे असतात? फ्यूज कसे असतात? ॲक्वॅटिक असतात, नाही तर बाकीचे सगळे कसे? टेरेस्ट्रियल्स असतात. म्हणजे सरपटणारे प्राणीच आपल्याला दिसून येत असतात. ओके, म्हणजे पूर्णपणे हे कसे असतात? भूचर असतात. कशानुसार? इव्होल्युशननुसार, उत्क्रांतीनुसार. ओके, नेक्स्ट पहा, थर्मोरेग्युलेशन. थर्मोरेग्युलेशन कसं आहे? हे कसे असतात? कोल्ड ब्लडेड असतात. कसे असतात हे? कोल्ड ब्लडेड असतात. हेही कोल्ड ब्लडेड आहेत, शीतरक्तीयच आहेत. त्यांचं नाव जे दुसरं आहे तर ते व्यवस्थित लक्षात राहू द्या. पॉयकिलोथर्म्स. काय म्हणतात त्याला? पॉयकिलोथर्म्स असं म्हटलं जात असतं. हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतात. अपेंडेजेस, 2 वीक पेअर ऑफ लिम्स. यांना काय असतात? 2 वीक पेअर ऑफ लिम्स असतात. म्हणजे 2 काय असतात? त्यांचे पेअर्ड लिम्स असतात, पण ते वीक असतात. वीक म्हणजे काय? कमकुवत असतात. पहा, 2 पेअर्ड वीक काय असतात? लिम्स यांच्यामध्ये प्रेझेंट आपल्याला असल्याचं दिसून येतं, उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येत असतं. त्याचबरोबर डिजिट आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. यांच्या अंगुलींना काय असतात? क्लॉज म्हणजे नखे असतात. नखे असतात. बघितलं असेल, पाल जर बघितलेली असेल तुम्ही तर त्या पालींच्या बोटांना काय असतात? नख आपल्याला दिसून येत असतात. डिजिट विथ प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. दे क्रीप ऑन अ लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. यांना पाय असतात, लिम्स असतात, पण तरी सुद्धा ते काय करत असतात बरं? तरी सुद्धा ते सरपटतात. का? कारण की त्यांची बॉडी त्यांना स्वतःच्या पायांनी काय होत नाही? उचलता येत नाही. कारण की त्यांचे लिम्स कसे असतात? सांगितलंय त्यांनी, वीक असतात. कसे असतात? वीक. त्यामुळे त्यांच्या पायांनी त्यांना स्वतःची बॉडी वरती उचलता येत नाही आणि त्यामुळे ते कसे चालतात? सरपटत चालत असतात. ओके, क्रीप करत असतात. एक्झोस्केलेटन, देअर स्किन इज अ ड्राय अँड स्केली. यांची जी स्किन असते, ही जी स्किन आहे तर ही स्किन कशी असते? ड्राय असते आणि स्केली असते. ड्राय म्हणजे कोरडी असते आणि कशी असते? खवलेयुक्त त्यांची त्वचा असते, स्केली असते. बॉडी स्ट्रक्चर काय? नेक इज अ प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. नेक जे आहे तर या ठिकाणी नेक आहे, तर हे नेक कुठे प्रेझेंट आहे? त्यांचं जे हेड आणि ट्रंक म्हणजे धड, म्हणजे डोकं आणि धड यांच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं? त्यांची नेक म्हणजे त्यांची मान दिसून येते. आपली पण कुठे असते बरं? आपलं हेड आणि ट्रंक म्हणजे डोकं आणि धड यांच्यामध्येच काय आहे? आपली नेक प्रेझेंट असते. एक्सटर्नल इयर इज अब्सेंट. यांच्यामध्ये पण एक्सटर्नल इयर अशा प्रकारचे इयर त्यांच्यामध्ये दिसून येत नाहीत. एक्सटर्नल इयर यांच्यामध्ये नसतात. रेस्पिरेशन कशाद्वारे करतात? लंग्सद्वारे. हे रेस्पिरेशन कशाद्वारे करत असतात? लंग्सद्वारे करत असतात. फुफ्फुसांद्वारे हे रेस्पिरेशन करत असतात. रिप्रोडक्शन कसं आहे? यंग एग्स, यंग वन्स आणि नंतर अडल्ट. एग्समध्ये असतात, अंडे देतात, त्यानंतर यंग वन्स पिल्लांना जन्म देतात आणि नंतर अडल्ट स्टेजमध्ये जात असतात. याचे एक्झाम्पल काय पहा? टॉर्टॉईज, सगळ्यांना माहिती आहे टॉर्टॉईज. लिझार्ड, स्नेक, हे काय त्यांची एक्झाम्पल्स आहेत. ओके, हे कशाची एक्झाम्पल आहेत? रेप्टिलियाची. आलंय सगळ्यांच्या लक्षात? समजलंय सर्वांना व्यवस्थित? ओके, पुढे जायचंय का? ओके, चला नेक्स्ट क्लास आपण पाहणार आहोत. क्लास एव्ज. एव्ज म्हणजे काय? हवेमध्ये उडणारे प्राणी, हवेत उडणारे प्राणी, पक्षी आपण म्हणत असतो, त्यांना आपण काय म्हणायचंय? एव्ज असं म्हणायचंय. ओके,
चला मग एव्ज विषयी आपण थोडंसं बघू. काय असतात बरं एव्ज? सगळ्यांनी बघितलेले आहेत, पक्षी सगळ्यांनी बघितलेले आहेत. मग त्यांना आपल्याला कोणत्या क्लासमध्ये क्लासिफाय करायचंय? त्या पक्ष्यांना एव्ज क्लासमध्ये क्लासिफाय करायचंय. ओके, चला यांची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहायचे आहेत. हॅबिटॅट्स कुठे असतो? दीज वर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. हे जे वर्टिब्रेट्स आहेत हे कम्प्लिटली कोणत्या लाईफसाठी त्यांचं निर्माण झालेला एरियल लाईफ म्हणजे हवाई जीवन जगण्यासाठी, हवेमध्ये जगण्यासाठीच त्यांचं काय झालेलं आहे? जन्म, ॲडॅप्टेशन, अनुकूलन झालेलं आहे. हे कोणत्या ब्लडचे असतात? आता इथून पुढे पहा, हे कसे असतात? वार्म ब्लडेड असतात, उष्ण रक्ती असतात. एव्ज पासून पुढचे जे आहेत तर ते कसे असतात? वार्म ब्लडेड असतात, उष्ण रक्तीय असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? होमिओथर्म्स असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना? होमिओथर्म्स असं म्हणत असतो. दे कॅन मेंटेन दिअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. ते स्वतःचं बॉडीचं टेम्परेचर काय करतात? कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, संतुलित ठेवत असतात. त्यांचं बॉडी स्ट्रक्चर काय पहा. देअर बॉडी इज अ स्पिंडल शेप. यांची बॉडी सुद्धा कशी असते? अशा प्रकारची स्पिंडल शेपच बॉडी आहे. आणि ही स्पिंडल शेप बॉडी काय बरं? दोन्ही बाजूला का बरं निमुळती असते? बिकॉज टू मिनिमाइज द एअर रेजिस्टन्स ड्युरिंग अ फ्लाईट. ज्यावेळेस ते उडत असतात तर त्यावेळेस हवेचा रोध कमी करण्यासाठी त्यांची बॉडी कशी असते? अशी स्पिंडल शेप असते. ओके, नमस्कार नाही करते मी सगळ्यांना, तुम्हाला सांगतेय निमुळती असते म्हणून. ठीक आहे, नाही तर म्हणता नमस्कार, नमस्कार टीचर. चला, ड्युरिंग अ फ्लाईट. नेक इज अ प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. यांची नेक कुठे प्रेझेंट असते? नेक आहे यांची कुठे प्रेझेंट आहे? हेड आणि ट्रंक यांच्यामध्ये हे आपल्याला काय दिसून येते? नेक दिसून येते. काय दिसून येते? नेक दिसून येते. नेक कुठे प्रेझेंट आहे? हेड अँड ट्रंकच्या बिटवीन. जॉज आर मॉडिफाईड इनटू अ बिक. त्यांचे जॉज, त्यांचे जे काही जबडे आहेत त्यांचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? बिकमध्ये, चोचेमध्ये झालेलं आहे. चोच दिसून येते. थर्मोरेग्युलेशन काय? ते वार्म ब्लडेड आहेत. अपेंडेजेस, फोर लिम्स आर मॉडिफाईड इनटू अ विंग्स. जे फोर लिम्स असतात तर त्यांचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे? कशामध्ये झालेलं आहे? विंग्समध्ये. विंग्स म्हणजे काय? पंखांमध्ये झालेलं आहे. फोर लिम्स म्हणजे पुढचे जे आपले पाय वगैरे असतात की नाही, तर त्यांचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? विंग्समध्ये झालेलं आहे, म्हणजेच पंखांमध्ये झालेलं आहे. डिजिट आर कव्हर्ड विथ स्केल्स अँड बिअर विथ क्लॉज. त्यांचे जे डिजिट आहेत तर हे तुम्हाला दिसत आहेत. तर यांचे डिजिट वरती काय असतात? असे खवलेयुक्त आहेत. कसे आहेत ते? कव्हर्ड विथ स्केल्स, खवलेयुक्त असतात. त्याचबरोबर त्यांच्या बोटांना आपल्याला काय दिसून येतात? हे क्लॉज म्हणजे नखे दिसून येत आहेत. काय असतात? नखे प्रेझेंट असतात, उपस्थित असतात. एक्झोस्केलेटन कशाच्या स्वरूपामध्ये असतं? फेदर. म्हणजे त्यांचं बाह्य कंकाल जे आहे तर त्यांच्या पूर्ण बॉडीवरती काय असतात? फेदर असतात, पिसं असतात. सगळ्यांनी बघितलेलं असेल, त्यांच्या बॉडीवरती काय असतात? पिसे आपल्याला दिसून येतात, फेदर्स आपल्याला दिसून येत असतात. रेस्पिरेशन कशाद्वारे करतात? लंग्स ॲडेड बाय एअर सॅक्स. लंग्स असतात, एअर सॅक्स म्हणजे जे हवाई पोकळ्या असतात तर त्या हवाई पोकळ्यांमध्ये लंग्स प्रेझेंट असतात आणि त्या लंग्सद्वारेच ते काय करतात? रेस्पिरेशन करत असतात. बाय लंग्स ॲडेड बाय एअर सॅक्स. रिप्रोडक्शन हे ओव्हिपेरस असतात, अंडेच घालत असतात. आणि पॅरेंटल केअर म्हणजे ते स्वतःच्या पिल्लांची काळजीही घेत असतात, पॅरेंटल केअर करत असतात. याचे एक्झाम्पल काय आहेत पहा. पिकॉक, पॅरट, पिजन, डक, पेंग्विन हे काय त्यांची एक्झाम्पल्स आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत एक्झाम्पल्स. काय काय आहेत एक्झाम्पल? पॅरट, पिकॉक, पिजन, डक, पेंग्विन हे सगळे काय त्यांची एक्झाम्पल्स आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे पहा. लास्ट क्लास आपल्याला पाहायचा आहे तर तो कोणता आहे? क्लास मॅमेलिया. मॅमेलिया म्हणजे सस्तन प्राण्यांचा वर्ग. कशाला म्हणायचं हे आपल्याला पाहायचंय. तर पहा, यांचा हॅबिटॅट कुठे असतो? मेनली टेरेस्ट्रियल. हे टेरेस्ट्रियल्सच असतात म्हणजे भूचरच असतात. फ्यू ॲक्वेटिक, त्यापैकी काही जलचर असतात तर काही कसे असतात? एरियल. म्हणजे मॅमल्स जे आहेत तर ते मॅमल्स काही
टेरेस्ट्रियल असतात, काही ॲक्वॅटिक असतात, तर काही कसे असतात एरियल जगणारे असतात. ओके. नेक्स्ट यामध्ये पहा यांचं कॅरेक्टरिस्टिक काय, टिपिकल कॅरेक्टरिस्टिक काय पहा यांचं एक वैशिष्ट्य मॅमेलियाचं, प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड. यांच्यामध्ये कोणत्या ग्लँड प्रेझेंट असतात या ॲनिमल्समध्ये, मॅमरी ग्लँड म्हणजे दुग्ध ग्रंथी उपस्थित असतात. कोणत्या, दूध श्रवणाऱ्या ग्रंथी ज्या आहेत, तर हे आपल्याला मॅमेलिया जो काही क्लास आहे त्यामध्ये येणाऱ्या ॲनिमल्समध्ये फाउंड होत असतात. कोणत्या, मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात. त्यानंतर थर्मोरेग्युलेशन, हे पण कसे आहेत बरं, वार्म ब्लडेड आहेत, उष्ण रक्तीयच असतात. बॉडी स्ट्रक्चर काय आहे, बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. यांची बॉडी कशामध्ये डिवाइड झालेली आहे, हेड, त्याच्यामध्येच काय असतात नेक, त्यानंतर काय ट्रंक, आणि कशामध्ये टेलमध्ये. हेड, नेक, ट्रंक अँड टेल यामध्ये बॉडी त्यांची डिवाइड झालेली आहे. अपेंडेजेस, डिजिट आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉज ऑर हूज. यांची जे डिजीज आहेत, अंगुली ज्या असतात, तर त्यांना काय असतात, नेल्स म्हणजे नखे असतात, क्लॉज ऑर हूज म्हणजे खूर म्हणतो आपण त्याला, खूर उपस्थित असतात. ओके. हे काय आहे त्यांचे अपेंडेजेस म्हणजे उपांगांमध्ये, उपांगाची पेअर पण आपल्याला दिसून येत असते, एक पेअर. नेक्स्ट पहा एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर ऑर फर. त्यांचं एक्झोस्केलेटन बाह्य कंकाल जे आहे, तर यांच्या बाह्य कंकालावरती एक तर केस असतात, हेअर असतात, किंवा फर म्हणजे काय असतात, फर म्हणजे आपल्याला केस किंवा लोकरीसारखा भाग आपल्याला दिसून येत असतो. ओके. रेस्पिरेशन जे आहे बाय लंग्स ॲडेड विथ डायफ्रॅगम. यांच्यामध्ये जे रेस्पिरेशन आहे तर ते बाय लंग्सद्वारेच करत असतात, पण विथ डायफ्रॅगम म्हणजे त्यांच्यामध्ये पटल, पारपटल हे प्रेझेंट असतं. ओके. रिप्रोडक्शन, पारपटलामध्ये, पारपटलाबरोबरच काय असतात, लंग्स म्हणजे आपल्यामध्ये पण काय आहेत, लंग्स आहेत, डायफ्रॅगम आहे. आपण श्वास घेतला की आपलं डायफ्रॅगम वर जातं, श्वास सोडला की काय होतं, खाली येतं. ओके. डायफ्रॅगम, लंग्स कुठे असतात, डायफ्रॅगम मध्ये असतात. प्रोडक्शन, रिप्रोडक्शन काय, फ्यू आर ओव्हिपेरस. काही कसे असतात, ओव्हिपेरस असतात म्हणजे अंडी देत असतात. मेजॉरिटी व्हिव्हिपेरस असतात, डायरेक्टली पिल्लांना जन्म देत असतात. बर्थ टू लिव्ह यंग वन्स म्हणजे पिल्लांना जन्म देत असतात. मेमरी ग्लँड सिक्रेटिंग मिल्क. जे मेमरी ग्लँड असतात ते काय सिक्रेट करतात, दुग्ध ग्रंथी काय स्रवतात, दूध श्रवण्याचं काम करत असतात. एक्झाम्पल काय आहेत, एलिफंट, ह्युमन, कांगारू, डॉल्फिन, बॅट हे काय त्यांची एक्झाम्पल आहेत. ह्युमन्स पण येतात त्याच्यामध्ये, ह्युमन्सही मेमल्समध्येच येत असतात. क्लास मॅमेलियामध्येच ह्युमनही येत असतात. हे काय आहेत, क्लास मॅमेलियाची एक्झाम्पल्स आहेत, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सर्वांना व्यवस्थित लक्षात आले असतील. ओके. आलंय सगळ्यांच्या लक्षात व्यवस्थित. ओके. चला नेक्स्ट लास्ट आपल्याला पाहायचंय काही जे चॅप्टरमध्ये काही तुम्हाला असे शब्द आलेले तर त्यांचं तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बाथ स्पंज. बाथ स्पंज काय आहे पहा. दिस इज अ ब्लॅक कलर्ड अँड समवॉट राऊंड शेप ॲनिमल. हा कोणत्या कलरचा असतो, ब्लॅक कलरचा असतो आणि राऊंड शेप म्हणजे त्याचा शेप कसा असतो, राऊंड शेप असतो, गोलाकार त्यांचा आकार असतो. इट्स बॉडी इज मेनली मेड अप ऑफ फायबर ऑफ प्रोटीन स्पॉन्जिन अँड ड्यू टू दिस यांची बॉडी जी आहे तर यांची बॉडी कशाने तयार झालेली आहे ही लक्षात राहू दे व्यवस्थित पॉइंट. कशाने तयार झालेले, फायबर्स तंतूंने तयार झालेली असते, तंतूंने पण कशाच्या, प्रोटीन किंवा स्पॉन्जिन. प्रोटीन स्पॉन्जिन जे असतात तर त्यांच्या फायबर्सने यांची बॉडी तयार झालेली असते. ड्यू टू दिस त्यामुळे पहा दे हॅव अ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्या ॲनिमल्समध्ये काय असते, गुड होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे ते पाणी जे असतात तर ते साठवून ठेवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जास्त असते. स्पंज सगळ्यांनी बघितलंय का, स्पंज पाण्यात बुडवला की त्याच्यामध्ये पाणी राहतं की नाही, म्हणजे ते वॉटर काय करतं, होल्ड करून ठेवत असतं. तसंच हा ॲनिमल्स आहे.
ओके, स्पंज सारखाच हा ॲनिमल्स आहे. इट वॉज यूज फॉर बाथिंग ड्युरिंग ओल्ड डेज, म्हणजे अगोदरच्या काळी सुरुवातीला यांचा वापर, या बाथ स्पंजचा वापर, या ॲनिमलचा वापर कशासाठी, बाथिंग म्हणजे आंघोळीसाठीही केला जात होता. का, कारण की त्यांच्यामध्ये काय होते, गुड होल्डिंग कॅपॅसिटी होते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. बिसाइड त्यानंतर पहा, इट वॉज ऑल्सो यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिलोज अँड कुशन्स. नंतर त्याचा यूज, बाथ स्पंजचा यूज जो आहे हा कशासाठी केला जाऊ लागला, पिलोज, कुशन तयार करण्यासाठी, उषा वगैरे कुशन तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. देअर वेअर यूज आणखी कशासाठी, वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प अँड काउंटिंग द करन्सी नोट. जे पोस्टल स्टिकिंग स्टॅम्प असतात, स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प असतात डाकघरामध्ये, तर ते चिटकवण्यासाठी कशाचा यूज केला जातो, वेटिंग मटेरियल म्हणून कशाचा यूज केला जात होता, बाथ स्पंजचा यूज केला जात होता. कुठे, वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प अँड ऑल्सो आणखी कशामध्ये, काउंटिंग द करन्सी नोट. आपले ज्या नोटा आहेत तर ते काउंट करण्यासाठी, मोजण्यासाठी, पैसा पैसा पैसा, ओके, पैसा मोजण्यासाठी, पैसा जे आहे तर ते मोजण्यासाठी कशाचा यूज केला जात होता, बाथ स्पंजचा यूज केला जात होता. ओके, नेक्स्ट पहा, नेक्स्ट आहे बॅलेनोग्लॉसस. हा एक ॲनिमल आहे बॅलेनोग्लॉसस. याविषयी काय सांगितलंय, थ्रू द व्ह्यू पॉइंट ऑफ इव्होल्युशन, इव्होल्युशन उत्क्रांतीच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर बॅलेनोग्लॉसस इज अ कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स याच्यामधली कनेक्टिंग लिंक म्हणून कोणाला ओळखलं जातं, बॅलेनोग्लॉसस. हे महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, एक मार्काला क्वेश्चन विचारला जात असतो. नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स यामधली कनेक्टिंग लिंक जी आहे तर ती कोणती आहे, बॅलेनोग्लॉसस आहे. दीज ॲनिमल्स हे या दोन्हीही ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्सचे. त्यामुळे बॅलेनोग्लॉससला कनेक्टिंग लिंक म्हणलेलं आहे, कशामधली, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स मधली. ओके, नेक्स्ट आहे पहा, तो ऑक्टोपस सगळ्यांना माहिती आहे. तर याचं पहा, ऑक्टोपस इज अ मोस्ट क्लेव्हर ॲनिमल अमंग द नॉन कॉर्डेट्स. सगळे जे नॉन कॉर्डेट्स आहेत तर त्या सगळ्या नॉन कॉर्डेट्स मधला सगळ्यात क्लेव्हर ॲनिमल, हुशार बुद्धिवंत प्राणी म्हणून कोणाला ओळखलं जातं, ऑक्टोपसला. कोणाला, ऑक्टोपसला ओळखलं जात असतो. नॉन कॉर्डेट्स सांगितलं, या ऑल नॉन कॉर्डेट्स सांगितलेले. इट कॅन चेंज इट्स कलर, तो स्वतःचा रंग बदलू शकतो. ओके, इट परफॉर्म 3 टाइप ऑफ लोकोमोशन. मी सांगितलं होतं 3 प्रकारचे लोकोमोशन हा दाखवतो. कोणतं आहे, स्विमिंग, क्रिपिंग आणि वॉकिंग. म्हणजे तो पोहतो पण, सरपटतो पण आणि वॉक पण करतो. ओके, 3 प्रकारचे ते काय करतात, लोकोमोशन दाखवत असतो. कोण, ऑक्टोपस. ओके, आलंय सगळ्यांच्या लक्षात. हा चॅप्टर जो आहे तर हा आपला इथंच संपलेला आहे. यावरचे जे काही ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन आणि आन्सर असतील तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊन येणार आहोत. तरी सर्वांनी लेक्चरला हजर राहायचं आहे क्वेश्चन आणि आन्सर देण्यासाठी, कारण की ऑब्जेक्टिव्ह टाईप आपण घेणार आहोत या चॅप्टरवरती क्वेश्चन आणि आन्सर, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नीट जेईसाठी पण होईल. त्यामुळे सर्वांनी लेक्चरला, जे नेक्स्ट लेक्चर आपण घेणार आहोत क्वेश्चन आन्सरचं या चॅप्टरवरती, तर त्याला हजर राहायचं आहे. ओके, चला या ठिकाणी आपण थांबतोय. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं जे व्हिडिओज आहेत तर ते आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आहेत आणि आपल्या लेक्चरला, आपल्या सेशनला लाईक करायला विसरू नका. चला आपण या ठिकाणी थांबतोय. सर्वांना बाय बाय. हॅलो.